श्रोतेहो नमस्कार. विशेष वार्ता कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या नांदी 100व्या साहित्य संमेलनाची या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत पुण्यात जानेवारीमध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आकाराला येत असलेल्या विविध उपक्रमांविषयी. या संमेलनपूर्व उपक्रमांमध्ये नांदी संमेलनांचाही समावेश आहे. माहिती करून घेऊया काय आहेत हे उपक्रम. इंग्रजी वर्ष संपत आलं की दरवर्षी मराठी साहित्यसृष्टीला वेध लागतात ते साहित्य संमेलनाचे. दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्याच्या दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आकाराला येतं. दरवर्षी नियमितपणे पार पडणारा सृजनाचा हा सोहळा मराठी साहित्य रसिकांसाठी आनंदाची, समाधानाची पर्वणी असतो. म्हणूनच गेली 50-60 वर्ष अव्याहतपणे या संमेलनाला हजेरी लावणारे हजारो साहित्य रसिक आहेत. यंदाही साहित्य संमेलनाचे पडघम आता वाजायला लागले. गावोगावी साहित्य रसिकांमध्ये आतुरतेनं या संमेलनाबाबत चर्चा सुरू आहे. कल्पनांची मुक्त हस्ताने उधळण होते आहे आणि संमेलनाचा हा सोहळा कसा असेल, कसा असावा याबाबत भरभरून गप्पाही होत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. यंदाचं संमेलन हे शताब्दीपूर्ती करणारं अर्थात 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे. आणि पहिलं साहित्य संमेलन जिथे आकाराला आलं त्याच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीमध्ये हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनांच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला तर मराठी भाषा आणि मराठी वाङ्मय यांच्या इतिहासात 1878 हे साल संस्मरणीय म्हणावं लागेल. कारण 11 मे 1878 या दिवशी पुण्यामध्ये पहिली ग्रंथकारांची सभा भरली आणि तिथेच या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी या साहित्य संमेलनाचं नाव होतं ग्रंथकार संमेलन. मराठी वाङ्मयाची आजची स्थिती अत्यंत निराशाजनक असल्यामुळे त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि ग्रंथकारांना उत्तेजन दिलं पाहिजे या उद्देशानं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी पुढाकार घेऊन ग्रंथकारांच्या या सभेचं आयोजन केलं होतं. ग्रंथकारांना उत्तेजन द्यावं, स्वस्त दरांनी ग्रंथ प्रसिद्ध व्हावेत आणि वाचकांनी दर साल 5 रुपयांचे ग्रंथ विकत घ्यावेत हा या सभेचा मर्यादित हेतू होता. त्यानंतर मध्ये बराच कालावधी गेला आणि 7 वर्षांनंतर ग्रंथकार सभेला पुन्हा एकदा 24 मे 1885 रोजी सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये नवी बैठक आयोजित केली. यावेळी हजर असलेल्या मंडळींच्या यादीमध्ये निळकंठ जनार्दन कीर्तने, काबा मराठे, मम कुंटे, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, नादा योगी आणि त्र्यराव वकील या 8 जणांच्या सह्या आहेत. ग्रंथकारांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि भाषेची स्थिती ग्रंथसंबंधानं कशी आहे आणि ती कोणत्या उपायानं सुधारता येईल याविषयी चर्चा करणं हा या सभेचा मुख्य हेतू होता. इसवी सन 1878 ते 1986 या 108 वर्षांच्या कालावधीत दक्षिणेला कारवारपासून उत्तरेला दिल्लीपर्यंत या भूप्रदेशामध्ये ठिकठिकाणी 60 साहित्य संमेलनं भरली. ही संमेलनं प्रथमपासून साहित्य संमेलनं या नावानं भरली नाहीत. अगदी पहिल्या संमेलनाला मराठी ग्रंथकारांची सभा असं संबोधण्यात आलं होतं. 2रं, 3रं, 4थं आणि 5वं ही 4 संमेलनं मराठी ग्रंथकारांची संमेलनं या नावानं पार पडली. 1908 सालचं 6वं संमेलन मराठी लेखकांचं संमेलन म्हणून भरलं आणि पुढे 1909 पासून महाराष्ट्र साहित्य संमेलन असं नाव या संमेलनाने धारण केलं. 1878 मधलं पहिलं संमेलन आणि त्यानंतर 1885 मधलं 2रं आणि 1905 मधलं 3रं संमेलन हा कालावधी लक्षात घेता पहिल्या 27 वर्षात फक्त 3 अधिवेशनं झाली. त्यानंतर मात्र सर्वसाधारणपणे दरवर्षी ही अधिवेशनं भरत गेली. 1969 मध्ये ही साखळी तुटली आणि पुढची 3 वर्ष संमेलन झालंच नाही. मधल्या काळात दर 2 वर्षांनी संमेलनं भरली तर 1981 मध्ये एका वर्षात 2 अधिवेशनं झाल्याची नोंद आहे. असा प्रवास करत करत आता ही वाटचाल 100व्या साहित्य संमेलनापर्यंत आलेली आहे. हे 100वं संमेलन दिमाखदार, संमेलनाच्या परंपरांना साजेसं व्हावं यासाठी संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनं कंबर कसली आहे. संयोजक संस्था असलेल्या पुण्यातल्या समर्थ युवा फाउंडेशनच्या सहकार्यानं राज्यातच नव्हे तर देश आणि विदेशातही संमेलनपूर्व विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मराठी साहित्य विश्वाचा मानबिंदू असलेल्या या शताब्दी संमेलनाचं आयोजन भव्य दिव्य व्हावं यासाठी राज्य शासनानंही सहकार्याची भूमिका घेतली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत
सामंत यांनी या उपक्रमासाठी भरघोस निधी जाहीर केला आहे. या उपक्रमाविषयी आपले विचार व्यक्त करताना उदय सामंत म्हणाले, मला असं वाटतं की 100वे मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये, त्या मताशी मी देखील सहमत आहे. पण 100 वर्ष या मराठी माणसांनी मराठी साहित्य संमेलन केलं हे जगातलं एक अद्भुत धाडस आहे, हे देखील आपण सगळ्यांनी समजलं. आणि या संमेलनामध्ये जे कोण अध्यक्ष असतील तरी त्यांच्या परीने मराठी भाषा वाढवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला. त्याच्यातनं मराठी भाषेला चांगल्या पद्धतीचा मान सन्मान मिळाला. त्याच्यामध्ये अनेक लेखक असतील, कवी असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रामीण साहित्यिक असतील, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठीचं साहित्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला. की आपल्याला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाला आम्ही जे 2 कोटी रुपये द्यायचे ते आम्ही 3 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली. कारण ते दिल्लीच्या तख्तावर असलेलं साहित्य संमेलन. त्याच्यानंतरचं साहित्य संमेलन जे झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये झालं. तिथे देखील आम्ही 3 कोटी रुपये दिले. आणि राजेश पांड्यांचं आता समर्थ युवा प्रतिष्ठान आणि तुमची साहित्य परिषद साहित्य संमेलन करता येईल म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाची भर टाकली आहे. 5 कोटी रुपये त्या साहित्य संमेलनाला आम्ही देणार आहोत. त्याच्यामध्ये अजून एक संकल्पना आली की परदेशामध्ये देखील 12 साहित्य संमेलनं करायची. पण परदेशामध्ये काही निधी पाठवायला आपल्याला शासनामार्फत अडचणी आहेत. म्हणून तुम्हाला जे 2 कोटी आवश्यक आहेत ते आपण सीएसआर मधून देऊ म्हणून ते 2 कोटी रुपये देखील परदेशातल्या साहित्य संमेलनासाठी आम्ही जाहीर केले. जे आमच्या मनामध्ये होतं तेच तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की युवा पिढीला साहित्याची ओढ लागली पाहिजे. यासाठी यावर्षीपासून आम्ही युवा साहित्य संमेलन सुरू करतो. पण 100वे साहित्य संमेलन होत असताना तुम्ही जर युवकांची चळवळ राबवणार असाल मराठी भाषेसाठी तर ते प्रत्येक विद्यापीठामध्ये जे तुम्ही युवा साहित्य संमेलन करणार आहात त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये म्हणजे 13 विद्यापीठामध्ये जे 13 विद्यार्थी साहित्य संमेलन होती त्या प्रत्येक साहित्य संमेलनाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. त्याचे जवळजवळ 4 कोटी रुपये आम्ही तुम्हाला देणार आहोत. अजून एक तरी संकल्पना मांडली की 99 साहित्य संमेलन तुम्हाला करायचं. 99 साहित्य संमेलन करत असताना मी देखील सांगितलं की महिला साहित्य संमेलनासाठी आम्ही काही विशेष तरतूद करून ठेवलेली आहे आणि ती विशेष तरतूद या 99 साहित्य संमेलनामध्ये जर आम्हाला कर्मठ करता आली तर त्या पद्धतीचा माझ्या विभागाचा GR आम्ही तातडीनं काढू आणि म्हणून त्या 99 साहित्य संमेलनासाठी 5 कोटी रुपये द्यायचा निर्णय आज मराठी भाषा विभागाने घेतला. 18 कोटी रुपये या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी भाषा विभाग या 100व्या साहित्य संमेलनावर खर्च करेल हा विश्वास मी राजेशजी आणि योगेशजींना दिलेला आहे. याच्यामध्ये यत्किंचितही बदल होणार नाही. मुख्य संमेलनाच्या अगोदर आधीच्या 99 संमेलनांचं स्मरण म्हणून 99 नांदी संमेलनं भरवण्यात येणार आहेत. आधीची 99 संमेलनं ज्या ज्या ठिकाणी झाली अशी राज्यातली 48 ठिकाणं, महाराष्ट्राबाहेरची देशातली 12 ठिकाणं आणि भारताबाहेरचे 12 देश अशा विविध ठिकाणी ही नांदी संमेलनं होणार आहेत. येत्या 14 तारखेला या उपक्रमाचा शुभारंभ होत असून पहिलं ग्रंथकार संमेलन ज्या ठिकाणी झालं त्या पुण्यातल्या हिराबाग या ठिकाणी म्हणजेच सध्याच्या श्रीराम लागू रंग अवकाशमध्ये हे पहिलं नांदी संमेलन होणार आहे. या प्रत्येक नांदी संमेलनाला स्वतंत्र विषय देण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 100व्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभरात, महाराष्ट्राबाहेर आणि काही ठिकाणी परदेशातही आपण शतक महोत्सवी संमेलनाच्या निमित्तानं नांदी संमेलनं आयोजित करत आहोत. ज्याच्यामध्ये जवळजवळ 50-55 वेगवेगळ्या विषयांवरती ती संमेलनं घेतली जाणार आहेत. बाल साहित्य संमेलनापासून ते युवा साहित्य संमेलन, विद्यार्थी साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन, ललित साहित्य संमेलन, ललित साहित्य संमेलन अशा वेगळ्या वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ती संमेलनं घेतली जाणार आहेत. जेणेकरून एक ज्याला आपण म्हणतो चळवळीचं स्वरूप म्हणजे चळवळ उभी राहावी वाचकांची, साहित्यिकांची आणि साहित्य संमेलनाचं निमंत्रणही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी, महामंडळाचे पदाधिकारी जिथे शक्य होईल आणि उपलब्ध होतील तिथे असं निमंत्रणही सर्वांना दिलं जाईल. आणि ज्याला असं म्हणतो की तळागाळापर्यंत विविध विषय, साहित्य विषयक चर्चा व्हाव्यात, वेगवेगळे कार्यक्रम व्हावेत असं या 99 नांदी संमेलनांचं स्वरूप असणार आहे. ज्याची सुरुवात 14 ऑगस्टला होणार आहे. हे पहिलं नांदी संमेलन असणार आहे. 99 नांदी संमेलनांच्या विषयांमध्येही वैविध्य राहील याची दक्षताही घेण्यात आली आहे. सर्वसामान्य रसिकांच्या आवडीचे, रुचीचे, अभ्यासाचे, उत्सुकतेचे विषय यामध्ये विचारार्थ घेतले जाणार आहेत. त्यामुळे पाणी, शेती, पर्यावरण इथपासून ते स्त्रीवादापर्यंत अनेक विषयांना स्पर्शून
पसरून जाणारी, रसिकांना विचारासाठी उद्युक्त करणारी अशी ही संमेलनं ठरणार आहेत. या नांदी संमेलनांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र संमेलन आयोजित करून वेगळा विचार रुजवू पाहणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे याविषयी अधिक माहिती देताना म्हणाल्या, मराठी माणूस म्हटला की मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठीचं फार मोठी परंपरा आणि त्याचबरोबर मराठीला भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, या सगळ्यामध्ये मराठी माणूस अगदी भावनिक वैचारिक दृष्ट्या गुंतलेला आहे. आणि अशा वेळेला 2027 मध्ये 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याच्या निमित्ताने त्याच्या पूर्वी 99 संमेलनांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी पहिलं नांदी संमेलन हे पुण्यात होत आहे. ही जी 99 संमेलनं कशी होणार, त्याच्यात काय काय विषय येणार याच्याबद्दल खूप स्वाभाविकपणे उत्सुकता आहे आणि त्यात वेगवेगळ्या भागांमध्ये ती होण्याच्या बरोबरच विशेष म्हणजे आम्हाला वाटतं की स्त्रीवादी साहित्य आणि त्याच्यामधलं बदलते प्रवाह, समकालीन वास्तव, नवीन पिढी याबद्दल एक साहित्य संमेलन पुण्यामध्ये आम्ही आयोजित करत आहोत. त्याच्यामध्ये मी स्वतः आणि स्त्री आधार केंद्र यांच्या सहकार्यांनी आणि अर्थातच आपल्या साहित्य परिषद यांचे संयोजक जे आहेत त्यांच्या सगळ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहभागातून, त्यांच्या विचार मंथनातून हे स्त्रीवादी साहित्याचं संमेलन सुद्धा होणार आहे. आणि अजून सुद्धा स्त्रीवादी म्हटलं की म्हणजे काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो, पण एका अर्थाने स्त्रियांचे प्रश्न, अधिकार, त्यांचा विकास, त्यांचं सक्षमीकरण, त्यांची भाषा, त्यांची सुखदुःख, आकांक्षा आणि ज्याला आपण म्हणतो तसं एक अभेद्य असं जे काचेचं छत असतं ते सुद्धा पार करून त्याच्या पलीकडे स्त्रियांनी क्षितिजाला आणि भविष्याला घातलेली गवसणी म्हणजे स्त्रीवादी साहित्य असं म्हणता येईल असं मला वाटतं. महिला अधिकार याच्याशी जसं ते जोडलं गेलेलं आहे तसं स्त्रीचं समाजातलं स्थान हे पूर्वीच्या पासून आतापर्यंत दुय्यम घडत गेलेलं आहे. तसं परिस्थिती आपल्याला दिसते आणि ते बदलण्याबरोबरच त्यामधले अस्वस्थतेचे हुंकार जसे त्याच्यात आलेले आहेत तसं समाजातली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसारखी असेलच असं नाहीये. आणि म्हणून विविध प्रकारच्या वैचारिक, सामाजिक, ग्रामीण, शहरी सामाजिक परिस्थितीच्या छटा त्याच्यामधून व्यक्त होणं जसं अपेक्षित आहे, त्याचबरोबर या दुय्यमत्वाला स्त्रियांनी कसं आव्हान देऊन त्याच्यामध्ये समानतेची वाटचाल कशी सुरू केली ही देखील अदृश्य असणारी इतिहास अनेक वेळेला जो असतो तो समोर मांडण्याचा प्रयत्नही स्त्रीवादी साहित्याने केलेला आहे. आणि पुण्यात होत आहे की जे पुणे एक वेगळ्या प्रकारची वैचारिक प्रबोधनाची परंपरा पुढे नेणार आहे, महाराष्ट्रामध्ये होतंय, भारतात होतंय, हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या स्त्रीवादी साहित्य संमेलनाकडे, या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे जात असताना ती वाट देखील अधिक समृद्ध, अधिक अर्थपूर्ण आणि ऐतिहासिक ठरेल अशी मला खात्री आहे. अशा रीतीनं पुण्यनगरी आत्तापासूनच संमेलनाच्या उभारणीसाठी धावपळ करते आहे. येत्या काही दिवसात 99 नांदी संमेलनांच्या रंगांमध्ये ती न्हाऊन निघेल आणि मराठी साहित्य रसिकांनाही वर्षानुवर्ष मनाच्या कोंदणात जपून ठेवता येईल अशा शतक महोत्सवी अर्थात 100व्या साहित्य संमेलनाच्या अविस्मरणीय स्मृती निर्माण करेल यात शंका नाही. Thank you.